क्या भारत को हिंदू राष्ट्र बनाना चाहिए? हाँ बनाना चाहिए। दलित क्या पूजा नहीं करवाते हैं? नहीं लोग करा रहे सुनिए, हैं। भाई आप करवाते हैं कि नहीं पूजा? नहीं हम नहीं करवाते हैं। आप दलित क्या खाते हैं कि नहीं? नहीं खाते तो दलित क्रिश्चियन है कि मुस्लिम है? वो तो है हिंदू, लेकिन तो थोड़ा सा भारत को हिंदू राष्ट्र बनाने की बात कर रहे हैं, उसके बाद कर रहे हैं कि हम दलित क्या पूजा नहीं करवाते। थोड़ा सा समाज से भी बचना पड़ता है, जाना अच्छा ठीक है, समाज की बात मान लिए, दलित के यहाँ घर जाइएगा, खाना नहीं खाइएगा, नहीं खाना। पैसा देगा तो लीजिएगा कि नहीं? पैसा तो ले लेता है, लेकिन हम लोग जायवे नहीं करता आता तो लेने। हिंदू राष्ट्र बनावं प्रत्येकाची इच्छा आहे, माझी सुद्धा इच्छा आहे, हो माझी सुद्धा आहे, तुमची सुद्धा असेल. पण जर हिंदू राष्ट्र बनून जे दलित हिंदू आहे त्यांना जर तुम्ही मान सन्मान जर नसल देणार तर मग कशाला पाहिजेत हे? हां कशाला पाहिजेत? फक्त तुमची पोळी भाजायला का? काय तर म्हणे आम्ही त्यांच्या हातचं खाणार नाही. अरे त्यांना नको, त्यांना गरज नाही तुमची. त्यांना आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांना तुमची गरज नाही आहे. आणि राहिली गोष्ट या अशा गोष्टीसाठी भेदभाव करण्यासाठी, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जर तुम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजेत ना, तर मग शक्य नाही आहे, ते नाही होऊ शकत. ज्यावेळेस सर्व एकत्रित येऊन हिंदू राष्ट्र मान्यता देतील त्याच वेळेस हिंदू राष्ट्र होईल. असं कसं तुम्ही म्हणता की दलितांना असं करू? सर्व ज्यावेळेस एकत्रित येईल ना काय. आणि आता दूर कशाला जाता, जवळची गोष्ट आहे ना तुमची. मराठा समाज ज्यावेळेस मुंबईमध्ये आरक्षणासाठी आला होता, काय केलं तुम्ही लोकांनी? कुठं गेल्या होत्या हिंदूवादी संघटना तुमच्या? काय मराठ्यांना जेवणासाठी पाण्यासाठी तरसवलं रे तुम्ही. रुमाल जर गळ्यात असला तर त्याला पाणी भेटत नव्हतं, बिचाऱ्याला रुमाल बाजूला काढून पाणी प्यायला जावं लागत होतं. हे असे तुम्ही आहे. आणि कशाला पाहिजे हिंदू राष्ट्र? हां आणि जर दलितांना एकत्रित घेऊन, दलितच नाही तर सर्वांना जर एकत्रित घेऊन तुम्ही हिंदू राष्ट्र बनवत असाल तर जरूर बनवा. आणि जर तुम्हाला जर भेदभाव करून जर हिंदू राष्ट्र बनवायचं असेल तर बाबा रे नको, जे आहे तेच पाहिजे. जय हिंद, जय भारत.